श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे सप्त्याचा शेवटचा दिवस आणि चला आपण बघूया की सप्त्यात काय काय करणार आहोत आणि कशा प्रकारे मिरवणूक होत आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चला आपण जाऊया आता यात्रेच्या मिरवणुकीत. तुम्हाला मी यात्रेची पूर्वतयारी दाखवत आहे. तर चला बघा यात्रेची पूर्वतयारी. तर आता चला मी तुमच्यासमोर गावच्या जो यात्रा आहे त्याचा शेवटचा दिवस म्हणजे सप्त्याची सांगता आहे आज. आणि खरंच मी दिलगिरी व्यक्त करते की मी खूप छान असा व्हिडिओ शूट केलेला होता, पण तो माझ्या चुकीमुळं तो माझ्याकडनं डिलीट झाला. आणि आता त्यामुळे मी जो जो काही व्हिडिओ आहे शिल्लक तेवढंच एडिट करून तुमच्यासमोर सादर करीत आहे. तर आता इथं बघू शकता तुम्ही प्रत्येकाच्या दरवाजासमोर तुम्हाला गुढी उभारलेली दिसेल आणि अंगणात रांगोळी दिसेल. तर आता मिरवणूक जवळजवळ आली होती. आता मी जो शेवटचा दिवस आहे सप्त्याचा त्या दिवशी प्रसाद म्हणून काय काय केलं जातं तीही शूटिंग केली होती आणि लोक कशाप्रकारे जे श्रमदान आहे ते कसं करतात तेही शूट केलं होतं. पण सॉरी माझ्याकडनं ते डिलीट झालं. आणि आता आपण चाललेलो आहोत मिरवणुकीत. तर आता प्रत्येकाच्या दारासमोर तुम्हाला अंगणात जी रांगोळी आहे ती दिसत असेल आणि मला जसं जमेल तशी मी शूट घेत आहे. तर आता प्रत्येकजण इथं आपली तयारी करून घरातील जे कामं आहेत ते बऱ्यापैकी केल्यानंतर निघालेले आहे मिरवणुकीत. आता मिरवणूक ही पूर्ण गावाला जी गोल असं चक्कर मारून आणि मग पुन्हा शनीच्या जे प्रांगण आहे तिथं जाते. आणि इथं बघू शकता तुम्ही जी आतिषबाजी आहे जे फटाके आहे ते वाजवले जात आहे. आणि इकडं डीजेला तुम्ही जर बघत असेल तर 5 ते 6 डीजे आहेत. तर तुम्हाला मी शेवटी दाखवेलच की किती डीजे आहेत ते. आणि अशा प्रकारे इथं आतिषबाजी होते. आणि इथं बघू शकता तुम्ही स्त्रियांची गर्दी. शेवटचे दिवस आहे आणि प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते आणि ऊनही खूप होतं, पण तरीही गर्दी काय कमी नव्हती, भरपूर अशी गर्दी होती. आणि इथं बघू शकता आता स्त्रियांचा तुम्हाला 5 डीजे आहे आणि त्या डीजेच्या मागे जी पब्लिक आहे ती तुम्हाला दिसणार आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, कमेंट करा. छान छान तुमच्या कमेंटच मला जे व्हिडिओ आहे ते करण्यासाठी प्रोत्साहन देतात. आणि आता इथं बघू शकता तुम्ही एकामागे एक तुम्हाला प्रत्येक 2, 3, 4, 5 असे डीजे दिसतील आणि प्रत्येक डीजे मागं तुम्हाला 100 ते 150च्या जास्त पण पब्लिक जी आहे ती दिसत असेल. आणि इथं बघू शकता तुम्ही आता इथं चाललेला आहे आमचा डान्स. आता ही गावाच्या मधोमध अशी मिरवणूक आलेली आहे आणि जो शनिदेव महाराजांचा रथ आहे तोही इथूनच जातो. आणि देवाच्या कार्यात नाचायचं म्हटलं तर आमच्याकडं कोणीही लाजत नाही. आता तुम्ही म्हणत असाल काय नाचता बाबा. तर आमच्याकडं खूप छान असा जो गावचा सप्ताह आहे त्यात जे सर्व भाविक आहेत किंवा पाहुणे मंडळी आहे खूप भरभरून आनंद घेतात. आणि तुम्हाला गर्दी दिसत असेल. आता हे आहे पुरुष मंडळी. आता महिला वर्ग नाचतो आहे म्हटल्यावर पुरुष वर्ग काय मागं सरणार नाही. तर तुम्ही बघत असाल जेव्हा कीर्तन वगैरे होतं तेव्हा तुम्हाला पुरुषांची गर्दी क्वचितच दिसत असेल आणि स्त्रिया भरपूर होत्या. पण आज तुम्ही डीजेच्या मागे बघाल तर पुरुष काय कमी नाही. म्हणजे कीर्तन ऐकायला पुरुष नव्हते पण डीजेच्या मागे नाचायला मात्र होते. आणि इथं आपला महिला वर्गाचाही बऱ्यापैकी मस्त जो आनंद आहे तो लुटण्याचं काम चालू आहे. आणि पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे मिरवणूक जराशी पटपट अशी घेतली, कारण पावसाचं वातावरण झाल्यानंतर जो महाप्रसाद आहे तो घेण्यासाठी मग भाविकांना असुविधा होऊ नये म्हणून जी मिरवणूक आहे ती पटपट नेण्यात आली. आणि तुम्ही बघितलं असेल तो रथ आहे जे शनी महाराजांचे, त्यामध्ये पादुका वगैरे असतात. आणि आता इथं चाललेले आहे. आता हा 5वा ते 6वा डीजे असेल आणि मिरवणूक आता आपलं जे शनी मंदिर आहे त्याकडे चाललेली आहे. आणि तुम्हाला इथं गर्दीही दिसत असेल खूप. आणि आता मिरवणूक जवळ आल्यानंतर इथं मी इथला व्हिडिओ शूट केला होता पण तो आता माझ्याकडं नाही आहे. तर इथं आजूबाजूला पूर्णपणे ज्या दुकानं आहेत खेळणीच्या वगैरे किंवा जे कटलरीचं सामान आहे ते पूर्ण इथं जे दुकानं आहे त्या होत्या. आणि तुम्हाला साईडला भरपूर अशा खूप ज्या दुकानं आहे त्या तिथं होत्या पण आता तुम्हाला त्या दिसणार नाही.
आणि आता हे आहे मंदिर. आता इथं मंदिरात आल्यानंतर अजून कीर्तनाला टाईम आहे, तोपर्यंत जे भाविक आहेत ते दर्शन घेत आहे. आणि शेजारी तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे रांगोळी काढलेली आहे. आणि इथंच रक्तदान शिबिरही आयोजित केलं जातं. आणि आता जे भाविक मंडळी आहे, कारण नंतर जेव्हा कीर्तन संपतं तेव्हा खूपच गर्दी होते आणि त्यामुळं लोक जे आहेत ते कीर्तन चालू होण्याच्या आधीच जे दर्शन आहे ते घेऊन जात होते. छान असं तुम्ही बघत असाल तर रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि हे साईडचे वातावरण. इथं बघत असाल तर नारळ वगैरे फोडण्यासाठी बाहेरच जे आहे तिथं सुविधा केलेली आहे. आणि आतमध्ये शक्यतो नारळ फोडत नाही, जे होम आहे त्यामध्ये टाकतात. आणि ही बघत असाल तर कीर्तनासाठी गर्दी, खूप अशी गर्दी असते. शेवटच्या दिवशी जो मंडप आहे त्यामध्ये ही जागा अपुरी पडते, इतकी अशी गर्दी असते. आणि इथं नारळ फोडत भाविक जे आहे येतात आणि इथं नारळ वगैरे फोडतात. तर आमच्या महिलांचा जो ग्रुप होता त्यातील काही बायका आलेल्या नव्हत्या, तर इथं आम्ही थोडासा फोटोशूट केला, 1 ते 2 रील्स काढला आणि आम्हीही मग कीर्तनात सामील झालो. तर हे आहे कीर्तनातील फोटो. तर हे महाराज जे आहेत ते बसूनच कीर्तन करतात. काहीतरी त्यांचा इश्यू असेल त्यामुळं ते बसून कीर्तन करतात. आणि मी त्यांचं नाव तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचं नाव देईल. आणि हे आहे आता जी प्रसाद आहे त्यासाठी ट्रॅक्टर वगैरे इथं आणून उभे केलेले आहे, कारण शेवटच्या दिवशी खूप गर्दी असते. आणि त्यासाठी जो ट्रॅक्टर वगैरे आहे ते तिथं आधीच उभे करून ठेवलेले आहे, जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि प्रसादासाठी होता खिचडी भात आणि बुंदी, तर त्या स्वयंपाकाचाही व्हिडिओ होता माझ्याकडं, पण सॉरी तो डिलीट झाला. आणि सर्वजण जे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादासाठी जी पंगत आहे ती घालत आहे. आणि पंक्तीसाठी बघत असाल तर तुम्ही सर्वजण असे प्रसाद घेण्यासाठी बसलेले आहे. आणि प्रसादासाठी या आहेत आपली बुंदी आणि खिचडी भात. आणि हे आमचे काही फोटोज. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि काही चुकत असेल तर प्लीज पदरात घ्या. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.